आता गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शन सुरू केलेत आपण इंटेस्टाईनमध्ये ट्रॅव्हल करतो असं इमॅजिन करायचं आणि तिथं वॉर आहे कोणामध्ये मायक्रोब्समध्ये आणि गटच्या डिफेन्समध्ये. तर गट इज अ फोर्ट्रेस असं सांगितलं आहे त्यांनी. डायरिया समजण्याच्या आधी आपल्याला असं इमॅजिन करायचं आहे की आपण रोज जेवण करतो, फूडमध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, तरी पण आपल्याला रोज इन्फेक्शन होतं. का बरं? कारण की GIT ना खूप सारे डिफेन्स आर्मीचं मल्टी लेअर असतं. तर मग इट्स डिफेन्सेस ऑफ द GIT कोणते आहेत? पहिलं तर सलायवा. फर्स्ट गेटकीपर आहे. सलायवामध्ये लायझोझाईम हा एन्झाईम असतो. हा काय करतो? हा बॅक्टेरियलचं सेल वॉलला ब्रेक करतो. त्याच्यामुळे बॅक्टेरिया जेव्हा माउथमध्ये येतो, सो सलायवा स्प्रेस केमिकल ॲसिड बुलेट्स अँड द बॅक्टेरियल वॉल इट बर्स्ट्स. ठीक आहे. आणि काय सांगितलं की इट इज स्पेशली इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. तर नॉर्मल फ्लोरा असतो जो की फ्रेंडली टेनंट्स आहेत, प्रोटेक्टिंग द हाऊस, प्रोटेक्टिंग द इंटेस्टाईन. आणि हे बॅक्टेरिया स्पेस ऑक्युपाय करतात, न्यूट्रिएंट्स कंझ्युम करतात, इन्हिबिटरी सबस्टन्सेस प्रोड्यूस करतात आणि जे इनकमिंग पॅथोजन आहेत त्यांना सेटल होऊ देत नाही. यांना आपण कोलोनायझेशन रेजिस्टन्स म्हणतो. अजून एक प्रश्न पडतो आपल्याकडे की अँटीबायोटिक्स आहेत तर ते डायरिया का कॉज करतात? कारण की अँटीबायोटिक्स ते नॉर्मल फ्लोराला किल करतात, जेणेकरून की जो एम्प्टी स्पेस असतो तो अपियर होतो आणि पॅथोजन जसे की क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल कॅन्डिडा हे ओव्हरग्रो होतात. नॉर्मल फ्लोरा किल झाला आहे, मग एम्प्टी स्पेसमध्ये कोण पॅथोजन हे ओव्हरग्रो करतात, त्याच्यामुळे डायरिया होतो. आणि कोणकोणते पॅथोजन? क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल आणि कॅन्डिडा. नंतर म्युकस लेअर पण असते, स्लिपरी शील्ड असते, गॉबलेट सेल म्युकस प्रोड्यूस करतात आपल्याला माहिती आहे. हा म्युकस काय करतो? डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन मायक्रोब आणि एपिथेलियल सेलला प्रिव्हेंट करतो. त्याचे मायक्रोब आहेत ते मायक्रोब ट्राईंग टू स्टिक बट स्लिप अवे इन द म्युकस. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट बघायची दॅट इज गॅस्ट्रिक ॲसिडिटी सो आपल्या स्टमकचं pH कमी असतं, ॲसिडिक मीडियम असतं, याच्यामध्ये बॅक्टेरिया मरतात, मोस्ट बॅक्टेरिया मरतात. तर जर गॅस्ट्रिक ॲसिड कमी झालं तर इन्फेक्शनची रिस्क वाढते. आणि हे अँटासिड पिल्याने पण आपली गॅस्ट्रिक ॲसिड कमी होतो. नंतर प्रोटॉन पंप इनहिबिटर वापरल्याने पण आपलं गॅस्ट्रिक ॲसिड कमी होतं. आणि क्लोरहायड्रियामध्ये पण गॅस्ट्रिक ॲसिड कमी होतं. आणि या सगळ्या कंडिशन्समध्ये इन्फेक्शनची रिस्क वाढलेली असते. इम्युन सेल्स अँटीबॉडीज हे पण असतात. हे कुठे असतात? आपल्या मेम्ब्रेनवरती असतात. त्याचे गट वॉल असतात, याच्यामध्ये इम्युनोग्लोबुलिन असतात, मॅक्रोफेज, लिम्फोसाइट्स असतात. हे पॅथोजनला अटॅक करतात. नंतर GALT आपण नीटमध्ये किती छान हे शब्द वाचला होता, गट असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. याच्यामध्ये पेअर्स पॅच असतो, टॉन्सिल असतात, अपेंडिक्स असतं. हे एक इम्युन इंटेलिजन्स सेंटर ऑफ गट आहे. इट सॅम्पल्स अँटीजन्स अँड ॲक्टिवेट्स युअर इम्युनिटी. नेक्स्ट बघायचं आहे हाऊ GI इन्फेक्शन्स कशी होतात. तर कंटॅमिनेटेड फूड आपल्या इंटेस्टाईनमध्ये आलं, जर खूप एनफ ऑर्गॅनिझम्स आले आणि त्यांनी डिफेन्सेसला ओव्हरकम केलं तर इन्फेक्शन डेव्हलप होतं. आणि आपण डिफेन्सेस कोणते बघितले? सलायवा, म्युकस, गॅस्ट्रिक ॲसिडिटी, अजून काय बघितलं होतं बघ? GALT, इम्युन सेल्स, अँटीबॉडीज, अजून काय दुसरं कोणतं होतं की नॉर्मल फ्लोरा. तर अशा प्रकारे आपण 6 डिफेन्स सिस्टम बघितलेले आहेत. तर आता सध्या आपण कुठपर्यंत आलो आहे? आपण कुठपर्यंत आलो? इथपर्यंत आलो होतो. तर जेव्हा काय म्हणतात GIT इन्फेक्शन कसे होतात? जेव्हा ऑर्गॅनिझम एनफ अमाउंटमध्ये येतात आणि ते आपल्या डिफेन्सेसला ओव्हरकम करतात, तेव्हा इन्फेक्शन डेव्हलप होतं. याला आपण इन्फेक्टिव्ह डोस म्हणतो. आणि सम ऑर्गॅनिझम्स नीड ह्यूज नंबर्स, सम नीड व्हेरी फ्यू. जसं की जर विब्रिओ कोलेरे आहे तर त्याला लार्ज इन्फेक्टिव्ह डोस लागतो, बिकॉज ॲसिड किल्स मेनी. कारण जो ॲसिड आहे तो खूप साऱ्या बॅक्टेरियाला विब्रिओ कॉलेराला मारत असतो. जो शिगेला आहे त्याला खूप कमी इन्फेक्टिव्ह डोस लागतो. ठीक आहे. 2 एक्झाम्पल लक्षात ठेव. तर नेक्स्ट बघायचं डायरिया कसा होतो. डायरिया बेसिकली काय आहे की इन्क्रीज्ड फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट लॉस इंटू इंटेस्टाईन लिडिंग टू फ्रिक्वेंट लूज स्टूल्स. तुमचे फ्रिक्वेंट लूज स्टूल्स होत आहेत त्याच्यामध्ये फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट जात आहे. युजली 3 to 4 लूज स्टूल्स पर डे. त्याचे डायरिया आहे ते डेंजरस का होतो? इथं आपला ना स्टूल प्रॉब्लेम नाही आहे, इथं डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट लॉस हा मेन प्रॉब्लेम आहे, स्पेशली इन चिल्ड्रन. सोडियम, पोटॅशियम, बायकार्बोनेट, वॉटर लॉस झाला, शॉक होतो, ॲसिडोसिस होतं, डेथ होतं. त्यामुळे ORS देणं गरजेचं आहे. पॅथोजन आता डिसीज कसा कॉज करतो? याचे 2 मेकॅनिझम आहेत. पहिलं तर बाय टॉक्सिन प्रोडक्शन आणि दुसरं बाय इन्व्हेजन आणि मल्टिप्लिकेशन. पहिलं टॉक्सिन प्रोडक्शन, मायक्रोब आहे ना तो टॉक्सिन बनवणार. तो टॉक्सिन जो आहे आयर्न ट्रान्सपोर्ट बदलणार, वॉटर रशेस इंटू युअर ल्युमेन, जसं की विब्रिओ कॉलरी आणि ETEC काय आता आपण पुढे चालून बघायचं. तर सध्या आपण काय समजलं की टॉक्सिन प्रोड्यूस केला की आयर्न ट्रान्सपोर्ट बदलतं, जेणेकरून की ल्युमेनमध्ये म्हणजे तुमच्या स्टूलमध्ये खूप जास्त वॉटर चाललं जातं. आणि हे कोण करतो? विब्रिओ कॉलरी आणि ETEC. हे आय गेस इक्वलाय समथिंग आहे. देन इन्व्हेजन आणि मल्टिप्लिकेशननी सुद्धा पॅथोजेनेसिस होतो, म्हणजे डायरिया होतो. तर ऑर्गॅनिझम जो असतो म्युकोसा इन्व्हेड करतो. ठीक आहे. आणि मग ते इन्फ्लेमेशन होतो, सेल्स तिथले मरतात, ब्लड पस अपियर होतो. आणि हे कुठे? शिगेला, साल्मोनेला कॉज करतो. हे म्युकोसाला इन्व्हेड करते, तिथे इन्फ्लेमेशन. आणि जिथे इन्फ्लेमेशन आहे तिथं ब्लड पस असतो. ठीक आहे. नेक्स्ट आता 2 मेजर आउटकम्स ऑफ GIT इन्फेक्शन काय आहेत? तर डिसीज जो आहे ना तो गटमध्ये राहतो किंवा ऑर्गॅनिझम एंटर्स द बॉडी सिस्टमिकली, म्हणजे इधर गटमध्ये राहतो किंवा दुसऱ्या सिस्टममध्ये पण जाणार. जेव्हा गटमध्येच राहतो त्याचे एक्झाम्पल आहेत कॉलेरा, डायरिया, जेनिक इकोलाय आणि क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल. हे जे आहेत ते गटमध्येच राहतात आणि याचं मेन सिम्पटम डायरिया आहे. आणि ऑर्गॅनिझम दॅट एंटर बॉडी सिस्टमिकली इट स्टार्ट्स इन द गट बट इट स्प्रेड्स एल्सवेअर, जसं की टायफॉइड, हेपॅटायटिस A, पोलिओ. यांनी गट आहे ना हा एंट्री गेट असतो आणि बाकी ठिकाणी जाणारं हे बाकी ठिकाणी जात असतं. ठीक आहे. आणि पॅथोजेनेसिसचा आता फ्लो चार्टिंग बघून घेऊयात आपण. तर इथं काय म्हणलं, ह्युमन ॲनिमल फिसेस असतात, शी केली त्यांनी. आणि मग त्या शीनं काय फूड, वॉटर, फ्लाईज, फिंगर्स हे सगळे कंटॅमिनेट केलं. मग पर्सन जो आहे तर इंजेस्ट द ऑर्गॅनिझम ऑर टॉक्सिन. आणि गट इन्फेक्शन अकर्स. मग 2 पॉसिबिलिटीज, लोकल गट डिसीज होऊ शकतो जसं की डायरिया, डिसेंट्री, एन्ट्रोकोलायटिस, किंवा सिस्टमिक स्प्रेड होऊ शकतो, फीवर, वॉमिटिंग, मायल्जिया, मसल पेन. सो दिस इज अ क्लासिक फिकल ओरल ट्रान्समिशन आहे हे. आता नेक्स्ट बघायचं टाइप्स ऑफ डायरिया, अक्यूट आणि क्रॉनिक डायरिया. अक्यूट डायरियामध्ये सडन ऑनसेट आहे, क्रॉनिकमध्ये युजली नॉन इन्फेक्शस आहे, उशिरा चालू होतं. आणि जे अक्यूट आहे ते युजली इन्फेक्शस असतात आणि इट कॅन बी वॉटरी ऑर ब्लडी. आणि क्रॉनिक डायरिया इट इज सीन इन इन्फ्लेमेटरी बाउल डिसीज, IBD आणि पॅनक्रियाटिक इन्सफिशियन्सीमध्ये आपल्याला क्रॉनिक डायरिया दिसून येतो. नंतर तिसऱ्या टाईपचा डायरिया ट्रॅव्हलर्स डायरिया सांगितला. याच्यामध्ये ना
पासिंग वॉटरी स्टूल्स मोर दॅन 3 टाइम्स पर डे, 3 or more than 3 टाइम्स पर डे ड्युरिंग ट्रॅव्हल. हां, तुम्ही कुठं फिरायला गेलात आणि तुम्हाला वॉटरी स्टूल झाले 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा, दॅट इज ट्रॅव्हलर्स डायरिया. आणि ह्याचं मोस्ट कॉमन कॉज काय आहे? एंटेरोटॉक्सिजेनिक इकोलाय. एंटेरो ई फॉर एंटेरो, टी फॉर टॉक्सिजेनिक आणि इकोलाय. सो जे ट्रॅव्हल करतो ना, तर टुरिस्ट ETC एक्सप्रेसने जातो, जे ETC त्याला ट्रॅव्हलर्स डायरिया कॉज करून देतो. आता नेक्स्ट बघायचं डिसेंट्री. आता आपण डायरिया बघितला. डायरिया म्हणजे काय होतं? वॉटरी स्टूल होतं तुमचं 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा दिवसातून. आता इथं बघायचं डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त वॉटर नाही, फक्त इलेक्ट्रोलाइट नाही, तर रादर तुमचं ब्लड पण आणि म्युकस पण जातो. सो dysentery is frequent passage of blood-stained, mucus-filled stools with fever, abdominal cramps, and this means that your colon is inflamed. And why blood comes? Because organism damages the mucosa, and it forms ulcer, and capillaries bleed, neutrophils enter, hence blood, mucus हे सगळे असे ह्युमनमध्ये येतात आणि तुमच्या बॉडीमध्ये येतात. नेक्स्ट बघायचं डिसेंट्रीचे कॉमन कॉजेस कोणते? बॅसिलरी डिसेंट्री, शिगेला, अमेबिक डिसेंट्री कॉज बाय एंटॅमिबा हिस्टोलायटिका. ठीक आहे, बॅसिलरी जे आहे ते शिगेला कॉज करते आणि अमेबिक जे आहे एंटॅमिबा हिस्टोलायटिका कॉज करतं. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेव. एंट्रोकोलायटिस जे आहे तर ते कोण कॉज करतं? एंट्रायटिस म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनचं इन्फ्लेमेशन आणि कोलायटिस म्हणजे कोलन लार्ज इंटेस्टाईनचं इन्फ्लेमेशन, आणि या दोघांना मिळून आपण एंट्रोकोलायटिस असं नाव दिलेलं आहे. सो नेक्स्ट आहे गॅस्ट्रोएंट्रायटिस. गॅस्ट्रो म्हणजे स्टमकचं आणि एंट्रायटिस म्हणजे इंटेस्टाईनचं इन्फ्लेमेशन. याचे सिम्पटम्स काय? नॉझिया, वॉमिटिंग, ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट, लूज स्टूल्स. ठीक आहे. स्मॉल वर्सेस लार्ज इंटेस्टिनल डायरियामध्ये फरक आहे. तर स्मॉल इंटेस्टिनल डिसीज जो आहे तर तो लार्ज व्हॉल्यूम वॉटरी स्टूल प्रोड्यूस करतो आणि ब्लड आणि पस नसतं बरं का स्मॉल इंटेस्टाईनल डिसीजमध्ये. आणि वाय त्यामध्ये वाय का नसतं? कारण की स्मॉल इंटेस्टाईन मेनली हँडल्स वॉटर ॲब्झॉर्प्शन. आणि लार्ज इंटेस्टाईन इट प्रोड्युसेस फ्रिक्वेंट स्मॉल स्टूल्स, ब्लड पस असतं. कारण की कॉलॉन इन्फ्लेमेशन कॉजेस अल्सरेशन. कॉलॉनचं इन्फ्लेमेशन झालं की अल्सरेशन होतं. अल्सरेशन झालं की तिथून ब्लड पस, न्यूट्रोफिल्स निघतात आणि ते सगळे असे स्टूल्स डेव्हलप होतात. नेक्स्ट आहे टॉक्झिन्स आणि एटिओलॉजी. टॉक्झिन्स कोणकोणते? एंट्रोटॉक्झिन जो की वॉटरी डायरिया कॉज करणार, सायटोटॉक्झिन आणि डिसेंट्री. न्यूरोटॉक्झिन फूड पॉइझनिंग करणार. सायटोटॉक्झिन जे आहे ना डिसेंट्री कॉज करतं. न्यूरोटॉक्झिन फूड पॉइझनिंग. म्हणजे फूड पॉइझनिंगबद्दल काय काय दिलं इथं बघ. बाबा बोलले आहे रे अभ्यास. आपण कुठपर्यंत आलो होतो आता? हां, हे बघा आता जे एंट्रोटॉक्झिन आहे ना ते वॉटरी डायरिया कॉज करणार. हा टॉक्झिन कशाचं सिक्रेशन करतो? क्लोराईड, वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं सिक्रेशन करतं विदाउट डॅमेजिंग युअर म्युकोसा. त्याच्यामुळे प्रोफ्यूज वॉटरी डायरिया होतो. आणि हे कशामध्ये दिसतं आपल्याला? विब्रियो कॉलरा आणि एंटेरोटॉक्सिजेनिक इकोलायमध्ये. कॉलराचं मेकॅनिझम कसं आहे बघ? टॉक्झिन जो आहे आता इथं हा जो टॉक्झिन होता एंट्रोटॉक्झिन हा ॲडिनाइल सायक्लेस ॲक्टिवेट करणार, जेणेकरून सायक्लिक AMP वाढणार, जेणेकरून की क्लोराईडचं सिक्रेशन होणार. ठीक आहे, म्हणजे क्लोराईड चॅनल तुमचा ओपन होणार, क्लोराईडचं सिक्रेशन होणार आणि वॉटर फॉलो होणार. ठीक आहे, आणि वॉटर कोणामध्ये गेलं? आता वॉटर गेलं ल्युमनमध्ये, आणि त्याच्यामुळे मॅसिव्ह राईस वॉटर स्टूल्स होणार कॉलेरामध्ये. राईस वॉटर स्टूल इन कॉलेरा. आयुष्यभर लक्षात ठेव, जेव्हा केव्हा तू भात खाशील किंवा ते असं ना ते कोलकात्याचे लोक भात आणि पाणी मिक्स करून रात्रभर ठेवतात माठामध्ये, आणि ते ना त्याला कॉलेरा नाव देतात माठाला. ठीक आहे. नंतर सायटोटॉक्झिन्स आणि डिसेंट्री बघायचं होतं. त्याच्यामध्ये हे जे टॉक्झिन्स ते म्युकोसाला डॅमेज करणार, इन्फ्लेमेशन होणार, अल्सरेशन, न्यूट्रोफिल इन्फिल्ट्रेशन, ब्लिडिंग होणार. त्यामुळे स्टूलमध्ये ब्लड पस दिसणार. याचे एक्झाम्पल काय? की शिगेला डिसेंटेरिया, EHEC आणि क्लोस्ट्रिडियम डिफिसिल हे सगळे तुम्हाला डिसेंट्री कॉज करणार आहेत. नेक्स्ट आहेत न्यूरोटॉक्झिन जे की फूड पॉइझनिंग कॉज करणार. इथं ना तुम्ही प्रीफॉर्म टॉक्झिनच इंजेस्ट करत असता. इथे ॲक्च्युअल इन्वेजन नसतं, डायरेक्ट तुम्ही खातायच प्रीफॉर्म टॉक्झिन. त्याच्यामुळे यांच्यामध्ये ना इन्क्युबेशन शॉर्ट असतो. आणि एक्झाम्पल काय? स्टॅफ ऑरियस, बॅसिलस सिरियस आणि क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम. तर नेक्स्ट बघायचं आहे फूड पॉइझनिंगबद्दल. कंटॅमिनेटेड फूडचं इंजेक्शन केलं आणि नंतर अक्यूट इन्फ्लेमेटरी डायरिया झाला तुम्हाला. आणि याचे 2 पॉसिबिलिटीज आहेत. एक तर तुम्ही प्रीफॉर्म टॉक्झिन ऑलरेडी प्रेझेंट इन फूड होतं तुमच्या, त्याच्यामुळे सिम्पटम लवकर आले, जसं की स्टॅफ ऑरियस जे आहे त्यांनी जे प्रीफॉर्म टॉक्झिन बनवले ते तुम्ही ऑलरेडी खाल्ले. दुसरा पॉसिबिलिटी असते की जे ऑर्गॅनिझम एंटर्स बॉडी आणि प्रोड्युसेस टॉक्झिन लेटर, त्यामुळे सिम्टम्स उशिरा दिसतात. जेव्हा स्टॅफ फूड पॉइझनिंग होतं तेव्हा वॉमिटिंग अर्ली सिम्टम का बरं असतं? कारण की जे स्टॅफनी प्रोड्यूस केलं जे टॉक्झिन आहे ना तर ते वॉमिटिंग सेंटरला स्टिम्युलेट करतं रॅपिडली, आणि त्याच्यामुळे हेन्स 1 ते 6 आवर्सच्या इन्क्युबेशनमध्ये तुम्हाला वॉमिटिंग दिसून येतं. सो नेक्स्ट बघायचं आहे हे सुंदर टेबल आहे हा. याच्यामध्ये वॉटरी डायरिया जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा विब्रियो कॉलरा, ETEC, रोटाव्हायरस असे कॉजेस असतात. ट्रॅव्हलर्स डायरिया तर ETEC एक्सप्रेस. ठीक आहे, एटिक एक्सप्रेस. डिसेंट्री म्हणल्यावर शिगेला, EIEC आणि एंटॅमिबा हिस्टोलायटिका. फूड पॉइझनिंग म्हणल्यावर स्टॅफ ऑरियस, बॅसिलस सिरियस, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम. हे काही गोष्टी आता इथं बघून घेतो. काय की वॉटरी स्टूल, सो वॉटर लिव्स बट ब्लड स्टेज. हे कधी होतं? एंट्रोटॉक्झिन डिसीजमध्ये. आणि ब्लडी स्टूल कधी होतं? जेव्हा म्युकोसा तुमचा डिस्ट्रॉइड आहे आणि सायटोटॉक्झिन म्हणजे तुमच्या सेलला खराब करणारा इन्वेजिव्ह डिसीजमध्ये हे ब्लडी स्टूल होतं. डिसेंट्री आणि दिस डायरिया. नंतर आता इथं प्रश्न दिलेत की वाय डज कॉलेरा प्रोड्यूस वॉटरी डायरिया विदाउट ब्लड. ठीक आहे, तर कॉलेराचा जो टॉक्झिन आहे ना तर तो आपल्या इन्फ्लेमेशन वगैरे कॉज करत नाही, तो फक्त तो आयनचं ट्रान्सपोर्ट आहे ना त्याचं बिहेवियर बदलतो. त्याच्यामुळे वॉटर जे आहे ते क्लोराईड सिक्रेशन होतं आणि वॉटर ट्रान्सपोर्ट होतं इंटू युअर ल्युमेन. वाय डज शिगेला प्रोड्यूस ब्लड अँड पस इन स्टूल. शिगेलाचा जो टॉक्सिन असतो तो तुमच्या म्युकोसाला डॅमेज करतो, इन्फ्लेमेशन करतो, त्याचं ब्लड सिक्रेट होतं, न्यूट्रोफिल्स येतात, त्यामुळे हे सगळं होतं. स्टॅफ फूड पॉइझनिंग हे रॅपिड इन ऑनसेट का असतं? कारण की जे स्टॅफ जे आहे ते
त्याचे टॉक्झिन प्रोड्यूस करतं ना ते तुमच्या वॉमिटिंग सेंटरला जाऊन हिट करतं आणि विदिन शॉर्ट पिरियड ऑफ इन्क्युबेशन लाईक 5 to 6 आवर्समध्ये तुम्हाला वॉमिटिंग सुरू होते. नंतर स्मॉल इंटेस्टिनल लार्ज इंटेस्टिनल डायरियामध्ये फरक आहे. जो स्मॉल इंटेस्टिनल असतो तर तो वॉटरी स्टूल देतो आणि लार्ज इंटेस्टिनल हा ब्लडी स्टूल देतो. आणि सो दिस कॉजेस डायरिया, दिस कॉजेस डिसेंट्री. आणि वाय डज अँटीबायोटिक यूज प्रिडिस्पोज टू क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल इन्फेक्शन. अँटीबायोटिक जर दिलं तर नॉर्मल फ्लोरा तिथला गायब झाला, त्याच्यामुळे क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलचं इन्फेक्शन तिथं प्रिडिस्पोज झालेलं आहे, म्हणजे तिथं होणार आहे. तर हे उत्तर काय काय दिलं बघूया आपण. विब्रियो कॉलेरा जो आहे तो इंटेस्टाईनला इन्व्हेट नाही करत, तर तो इंट्रोटॉक्झिनला रिलीज करतो. हा टॉक्झिनचं बघ हे सगळं तुझं हे ॲडिनाइलाइल सायक्लेट, सायक्लिक एमपी, क्लोराईड चॅनल ओपनिंग CFTR आणि क्लोराईड रशेस इनटू द ल्युमेन आणि क्लोराईडसोबत मग वॉटरसुद्धा येतं ऑस्मॉटिकली. सो इंटेस्टाईन स्टार्ट स्कोरिंग वॉटर आउट सिन्स म्युकोजा इज नॉट डॅमेज, सो ऑल ऑफ दिस इज नॉट अकरिंग. अँड मॅसिव्ह वॉटर राईस वॉटर स्टूल होते बघितलं. राईस आणि वॉटर हे किती सुंदर प्रकारे दाखवलं आहे. कॉज्ड बाय विब्रियो कॉलेरा इन कॉलेरा. ठीक आहे. तर नेक्स्ट गोष्ट काय बघायची, वाय डज शिगेला प्रोड्यूस ब्लड आणि पस इन द स्टूल. तर ऑर्गॅनिझम कॉलनला अटॅक करतो डायरेक्टली. ठीक आहे. हे सगळं बघ हे पण सोपं आहे. ठीक आहे. डिसेंट्री. आणि नेक्स्ट प्रश्न काय, स्टॅफायलोकोकल फूड पॉइझनिंग रॅपिड इन ऑनसेट का असतं, कारण की हे प्रीफॉर्म टॉक्झिन तुम्ही खाल्लं आहे. हां, डज नॉट वेट फॉर बॅक्टेरिया टू मल्टिप्लाय. टॉक्झिन इमिडिएटली लगेच ॲक्ट करतो. 1 to 6 hours ओनली, 5 to 6 नाही 1 to 6 hours ओनली. क्लासिक सिम्टम सडन वॉमिटिंग होते आणि कॉमन फूड्स क्रीम, पेस्ट्रीज, मेयोनेज, पोटॅटो सॅलड हे सगळ्यांनी होतं. नंतर स्मॉल इंटेस्टिनल आणि लार्ज इंटेस्टिनलमध्ये फरक बघ कसं आहे. स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. स्टूलचं वॉल्यूम कसं आहे, फ्रिक्वेन्सी कशी आहे बघितलं, किती मोठे टॉयलेटचे भांडे काढले लार्ज इंटेस्टाईन. ब्लड पस कोणामध्ये आहे, इथं बघ ब्लड लार्ज इंटेस्टाईन. पेन कोणामध्ये होतो, पेरिअम्बिलिकल स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतो आणि लोअर ॲब्डोमिनल क्रॅम्प्सच्या आहे लार्ज इंटेस्टाईनला होतो. आणि एक्झाम्पल बघ कॉलेरा आणि शिगेला. स्मॉल इंटेस्टाईन डिसीज मेन फंक्शन वॉटर ॲब्सॉर्प्शन. हा हे पण सोपं आहे बघून. वाय डज अँटीबायोटिक, हे इंपॉर्टंट आहे, हे जरा वाच. सो नॉर्मल फ्लोरा प्रोटेक्टिव्ह सोल्जर असतात, अँटीबायोटिक त्याला किल करतात. नाव इंटेस्टाईन बिकम्स एम्प्टी लँड, सो क्लॉस्ट्रिडियम डिफिसिल स्पोर्ट्स दे सर्वाइव्ह द अँटीबायोटिक्स अँड आउट ग्रो. अँटीबायोटिक्सनी क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलला का नाही मारला असं पण प्रश्न पडायला पाहिजे. आणि हा जो प्रश्न पडतो त्यामध्ये उत्तर असं असतं की क्लॉस्ट्रिडियम डिफिसिलचे जे स्पोर्ट्स आहेत तर ते अँटीबायोटिक्सला सर्वाइव्ह करतात आणि ओव्हर ग्रो करतात. मग ते टॉक्झिन A टॉक्झिन B रिलीज करतात. हे कोलॉन म्युकोजाला डॅमेज करतात आणि सुडो मेम्ब्रेनस कोलायटिस कॉज करतात. ॲज अ रिझल्ट देर इज डायरिया, फीवर, ॲब्डोमिनल पेन आणि सीन कॉमनली आफ्टर क्लिंडामायसिन सेफॅलोस्पोडी फ्लोरोकिनोलॉन्स. ठीक आहे. असं अँटीबायोटिक आहे. नंतर हां हे बघा आता रिव्हिजन म्हणून हे सांगितलं की एंट्रोटॉक्झिन, वॉटर डायरिया एक्झाम्पल, सायटोटॉक्झिन, इन्व्हेसिव्ह टॉक्सिन, ब्लड हे आणि याचं बघशी गेला एंटामिबा हिस्टोलायटिका, EHECचा फुल फॉर्म मला नाही माहिती. प्रीफॉर्म टॉक्झिन, रॅपिड वॉमिटिंग, एक्झाम्पल स्टॅफोरियस बॅसिलस सिरियस. आणि अजून एक एक्झाम्पल काय सांगितलं होतं फूड पॉइझनिंगचं अजून एक एक्झाम्पल काय सांगितलं होतं रे, हां क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम. ठीक आहे. नंतर ट्रॅव्हलर्स डायरिया, एटेक एक्सप्रेस, डिसेंट्री, शिगेला, एंटामिबा हिस्टोलायटिका. डिसेंट्रीमध्ये आहे एंटामिबा हिस्टोलायटिका. सायटोटॉक्झिन, इन्व्हेसिव्ह, ब्लड आणि पस आहे, पण डिसेंट्रीमध्ये ब्लड आणि म्युकस स्टूल असतो. ओके. आता नेक्स्ट काय आहे, हे फूड पॉइझनिंग आणि लॅब डायग्नोसिस. ओके. तर फूड पॉइझनिंगबद्दल दिलं इथे. ओके. सो स्टॅफिलोकोकस ऑरियस आहे, त्याचं इन्क्युबेशन पिरियड बघितला आपण. हां तेच आहे, तेच परत सांगितलं आहे. सो अ बेकरी वर्कर विथ स्किन इन्फेक्शन टचेस द क्रीम पेस्ट्री. मग त्या क्रीम पेस्ट्रीमध्ये हा बॅक्टेरिया गेला, मग तुम्ही ते बॅक्टेरिया खाता, नंतर तुम्हाला लगेच वॉमिटिंग होते. बॅसिलस सिरियस, व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इट हॅज 2 फॉर्म्स, एमेटिक टाईप आणि दुसरं डायरियल टाईप. एक तर उलटी नाही तर दुसरं पॉटी करणार. एमेटिक टाईप आहे त्याचं इन्क्युबेशन पिरियड 1 to 6 hours आहे. डायरियल टाईप जो बॅसिलस सिरियस आहे त्याचं इन्क्युबेशन पिरियड 8 to 16 hours आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे द ड्युरेशन बिटवीन वेन द इन्फेक्शन अकर्स टिल द फर्स्ट सिम्पटम अपियर्स. आणि एमेटिक टाईपचं कॉज काय, प्रीफॉर्म टॉक्झिन. हां, आणि इथं काय डायरियलमध्ये इथं ना टॉक्झिन इनसाईड द इंटेस्टाईन फॉर्म होतो. आणि त्याचं फ्राईड राईस जो आहे क्लासिक वायवा चायनीज फ्राईड राईस पॉइझनिंग हे एमेटिक टाईप, म्हणजे ते खाल्लं तुम्हाला उलटी होणार. कुक राईस केप्ट ॲट रूम टेम्परेचर, स्पोर्ट्स जर्मिनेट आणि टॉक्झिन फॉर्म. आता मी बाबळेश्वरमध्ये एकदा होती, तिथं तो भात शिजवून ठेवलेला होता आणि तो रूम टेम्परेचरवरतीच होता आणि तिथं ते स्पोर्ट्स जर्मिनेट होणार, टॉक्झिन्स बनणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे डायरियल टाईप. डायरियल टाईपमध्ये काय म्हणते, आपण इन्क्युबेशन पिरियड लंबा आहे बघितलं, टॉक्झिन इंटेस्टाईनमध्ये बनणार बघितलं, सिम्पटम बघितले, ॲब्डोमिनल क्रॅम्प, डायरिया. फूड्स कोणते कॉज करणार, सिरियल, बीन्स, मीट. ठीक आहे. हे सगळे डायरियल टाईप कॉज करणार. कशाचा, हे डायरियल टाईप कोणाचा आहे, हा कोणाचा होता, बॅसिलस सिरियसचा डायरियल टाईप कोणामध्ये आहे, सिरियल, बीन्स आणि मीटमध्ये आहे. नेक्स्ट आहे क्लॉस्ट्रिडियम परफ्रिजन्स. हे ज्यांचं पण बघ इन्क्युबेशन पिरियड लंबा आहे त्यांच्यामध्ये पण डायरिया, ॲब्डोमिनल क्रॅम्प होणार, वॉमिटिंग होत नाही. हे मीट कॅन्ड फूडमध्ये असतं. बापरे, क्लॉस्ट्रिडियम परफ्रिजन्स जे असतं ना ते कॅन्ड फूडमध्ये असतं. तर हे जे असतं ना स्पोर्ट्स सर्वाइव्ह द कुकिंग. तुम्ही कुकिंग केलं तरी पण हे स्पोर्ट्स सर्वाइव्ह करतात आणि इम्प्रॉपर हिटिंग अलाउज मल्टिप्लिकेशन. विब्रियो कॉलेरा बघायचं आता, त्याचं इन्क्युबेशन 16 hours आहे. स्टूल, वॉटर राईस वॉटर स्टूल, मॅसिव्ह फ्लुइड लॉस, सोर्स कंटॅमिनेटेड वॉटर. ठीक आहे. विब्रियो कॉलेरा जो आहे ना कंटॅमिनेटेड वॉटरमध्ये असतो हा कॉलेरा, तो राईस वॉटर स्टूल आणतो. इन्क्युबेशन अप टू 16 hours. विब्रियो पॅराहिमोलायटिकस, इट इज असोसिएटेड विथ शेलफिश. ठीक आहे. इट कॉजेस इन्फ्लेमेटरी डायरिया ऑर डिसेंट्री. शेलफिश काय रे, अच्छा म्हणजे शेलफिश असतात नाही बघा शे, तर दे कॉज इन्फ्लेमेटरी डायरिया, डिसेंट्री, पॅराहिमोलायटिकस, विब्रियो पॅराहिमोलायटिकस. आणि म्हणजे समुद्री गोटून शेलफिश असला खाल्लं, असलं शेलफिश खाल्लं ना तुम्ही तर त्यानंतर मग एंट्रोटॉक्झिजनिक इकोला. इथे ट्रॅव्हलर्स डायरिया, हे पण काढलं, जेट पण काढलं. सो इम्प्रॉपरली कुक्ड मीट कॉजेस ट्रॅव्हलर्स डायरिया. सॅल्मोनेला जो आहे एग, पोल्ट्री, रॉ मिल्क त्याच्यामध्ये हा सॅल्मोनेला स्वानी कॉजेस इन्फ्लेमेटरी डायरिया. कॅम्पायलोबॅक्टर जे चिन्ह आहे कोंबडीचं चिन्ह आहे, कॅम्पायलो कोंबडी. ओके. सो पोल्ट्री आणि रॉ मिल्कमध्ये असतो हे आणि कॅन कॉज ब्लडी डायरिया. शिगेलाच्या पुढे काय काढलं हे, अनवॉश्ड व्हेजिटेबल आहे, मग ते नळ बंद केलं, त्याला धुतलं नाही पाण्याला, मग ते कंटॅमिनेटेड वॉटर, अनवॉश्ड व्हेजिटेबल ह्याच्यामध्ये हे शिगेला येतो आणि मग तो डिसेंट्री कॉज करतो, इन्फ्लेमेशन करतो, ब्लडी डायरिया, ब्लडी स्टूल्स कॉज करतो. अर्गॉटिझम म्हणजे काय असतं, इट इज कॉज बाय क्लॅव्हिसेप्स पर्प्युरा फंगस. हे नाव ऐकलं रे अर्गॉटिझम.
It's caused by Claviceps purpurea fungus. It contaminates rye, reduces toxins, causing vasoconstriction, gangrene, hallucination. हे वेगळंच आहे रे. हे जे अर्बटिझम आहे ना हे याच्याने कॉज करते आणि हे तसं कॉज आहे. मग हे जे आहे ना हे जे फंगस आहे ना ते राईला कंटॅमिनेट करतं आणि मग टॉक्झिन्स प्रोड्यूस होतात. मग ते टॉक्झिन हे सगळं कॉज करतात, वासकॉन्स्ट्रिक्शन, गँग्रीन, हॅल्युसिनेशन. आणि हे हिस्टॉरिकली हा अर्बटिझम गरजेचं आहे, क्लॅव्हिसेप्स पर्प्युरा फंगस विच कंटॅमिनेट्स राई. आणि नेक्स्ट बघायचं आहे लॅब डायग्नोसिस ऑफ GIT इन्फेक्शन्स. त्याच्यामध्ये काय सांगितलं, पेशंट गिव्स स्टूल सॅम्पल, मायक्रोलॅब मस्ट आयडेंटिफाय द कल्प्रिट. आणि स्पेसिमेन कलेक्शन आयडियल कंटेनर, क्लीन, ड्राय, वाईड माउथ, स्क्रू कॅप्ड. Why dry? Because water contains sample. Water contaminates the sample, and if stool is unavailable, then rectals water will take in food poisoning outbreak. Collect stool, vomitus, and implicated food because toxin may be in food. Transport media का use करतो. Fresh sample is best, but delay can kill the organisms. The transport media used कॅरी ब्लेअर मीडियम यूज करतो आपण. नंतर विब्रियो कॉलरेसाठी अल्कलाइन पेप्टोन वॉटर यूज करतो आपण. कॅरी ब्लेअर मीडियम जे आहे इट इज यूज फॉर ट्रान्सपोर्टिंग स्टूल पॅथोजन. इट कीप्स ऑर्गॅनिझम्स अलाइव विदाउट अलाउइंग ओव्हर ग्रोथ. फॉर विब्रियो कॉलरे आपण काय करतो, अल्कलाइन पेप्टोन वॉटर यूज करतो. अल्कलाइन का बरं, कारण की विब्रियोला आहे ना अल्कलाइन pH आवडत असतं, त्याच्यामुळे दिस मीडियम एनरिचेस द विब्रियोचा ग्रोथ. सो अल्कलाइन पेप्टोन वॉटर. नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपीमध्ये आपल्याला काय काय बघायचं, वेट माउंट, सलाइन अँड आयोडीन प्रिपरेशन, कन्सन्ट्रेशन टेक्निक. तर मायक्रोस्कोपीमध्ये वेट माउंटमध्ये ना डायरेक्ट स्टूल एक्झामिनेशन करायचं. लुक फॉर पस सेल, RBC, ओवा, सिस्ट. नंतर ओवा सिस्टला विसरायचं नाही. नंतर वाय पस सेल्स मॅटर, कारण पस सेल्स इन्फ्लेमेशनचं इंडिकेशन देतात आणि सजेस्ट इन्वेसिव्ह ऑर्गॅनिझम लाईक शिगेला, साल्मोनेला अँड नॉट कॉलेरा. ठीक आहे. सलाइन आयोडीन प्रिपरेशन इट इज यूज्ड फॉर प्रोटोझोल, सिस्ट, ट्रोफोझोइट, हेल्मिंथ, ओवा. आयोडीन हायलाइट्स इंटरनल स्ट्रक्चर्स. ठीक आहे. सलाइन आयोडीन प्रिपरेशन. नंतर कन्सन्ट्रेशन टेक्निक काय काय, समटाइम्स पॅरासाइट्स आर व्हेरी फ्यू. त्याच्यामुळं फॉर्मल इथर कन्सन्ट्रेशन, सॉल्ट फ्लोटेशन, ते इन्क्रीज द डिटेक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम. नेक्स्ट आहे ग्राम स्टेन. लिमिटेड यूज बिकॉज स्टूल नॉर्मली कंटेन्स मेनी बॅक्टेरिया बट यूजफुल इफ लार्ज ईस्ट सेल्स आर सीन, कॅन्डिडा इन्फेक्शन और कर्व्ड बॅसिलाई सीन, दॅट इज विब्रियो कॉलरे, शिफ्ट विब्रियो कॉलरे. लार्ज ईस्ट सेल्स असतील तर कॅन्डिडा आहे, कर्व्ड बॅसिलाई तर विब्रियो कॉलरा ग्राम स्टेनिंगमध्ये. नंतर मॉडिफाईड ॲसिड फास्ट स्टेन यूज फॉर क्रिप्टोस्पोरिडियम, सायक्लोस्पोरा, सिस्टोइसोस्पोरा. दीज पॅरासाइट्स दे आर ॲसिड फास्ट. कल्चर आणि आयडेंटिफिकेशनमध्ये काय बघायचं आता, स्टूल कल्चर गोल कॅपलं की ग्रो पॅथोजन सेपरेटली फ्रॉम नॉर्मल फ्लोरा. तर डायरेक्ट कल्चर करतो आपण नॉन सिलेक्टिव्ह मीडियममध्ये, मॅकॉन क्या करतो. इट इज यूज फॉर एंट्रिंग बॅक्टेरिया, डिफरन्शिएट लॅक्टोज फर्मेंटर्स. जे पिंक कॉलनीज असतात ना तर ते लॅक्टोज फर्मेंटर्स असतात. ठीक आहे. सिलेक्टिव्ह मीडिया यूज करतो आपण, दीज सप्रेस द अनवॉन्टेड बॅक्टेरिया. XLD अगर यूज करतो, झायलोज लायझिन डिऑक्सिकोलेट अगर यूज करतो. इट इज यूज फॉर साल्मोनेला, शिगेला, XLD. ठीक आहे. SSX. ठीक आहे. सो झायलोज लायसिन डिऑक्सिकोलेट अगर. नंतर आहे DC अगर. DC याचा फुल फॉर्म काय असतो बघ, deoxycholate citrate agar. Another enteric pathogen medium hai. TCBS agar, it is used specifically TCBS agar for Vibrio cholerae. Why? Because it contains this TCBS agar, it contains bile salts and alkaline pH, and alkaline pH it will enhance the growth of Vibrio cholerae. Vibrio grows beautifully. TCBS. ठीक है. Enrichment growth. यार कधी संपतो भावा तू, किती मोठा आहे तो अभ्यास. Okay, so enrichment broth, suppose pathogen numbers are very low, and enrichment broth helps the pathogen multiply selectively. And इथं selenite F broth for salmonella, tetrathionate broth for salmonella only, alkaline peptone water for vibrio cholerae. Identification: once colonies grow, organism identified using biochemical test. Serotyping is based on the surface antigen. Example: salmonella serotypes, vibrio serotypes. Antibiotic sensitivity done for Shigella, salmonella, vibrio to guide the therapy. And Shigella, salmonella may appear sensitive in vitro to some antibiotics, but clinically they fail. Why? Because drug may not reach the effective concentration at infection site. Hence, only specific antibiotics are tested. Tissue culture, mostly research purpose, not routine diagnosis. EHEC verotoxin, हे काय म्हणता येतं. EHEC verotoxin can be detected by cytotoxic effect on verocells, hence called verotoxin. मुझे क्या ये समझा नहीं है. ठीक है. Serology ELISA used to detect EHEC O157:H7 आणि शिगाटॉक्सिन, सी डेफिसाइल टॉक्सिन, रोटावायरस अँटीजन. PCR ट्रीटमेंट आणि सॅल्मोनेलोसिस आता सुरू करतो आपण. PCR यूज फॉर व्हायरल डायरिया डायग्नोसिस, कॅन डिटेक्ट नॉर्वॉक व्हायरस, मल्टिपल व्हायरसेस सायमल्टेनियसली यूजिंग मल्टिप्लेक्स PCR. रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट करतो फॉर विब्रियो कॉलरा, O139. यूजेस आर इम्युनोक्रोमॅटोग्राफी लाईक प्रेग्नन्सी टेस्ट प्रिन्सिपल. कलर्ड बँड असेल तर पॉझिटिव्ह टेस्ट असते. नंतर आहे ट्रीटमेंट ऑफ GIT इन्फेक्शन्स काय, तर फ्लुइड इलेक्ट्रोलाइट रिप्लेसमेंट देतो आपण, नॉट अँटीबायोटिक्स. ओके. व्हायरल डायरिया युजली सेल्फ लिमिटिंग, ओनली ORS हायड्रेशन नीडेड, नो अँटीबायोटिक्स. ठीक आहे. इथं फोकस कशावर आहे, नो अँटीबायोटिक्स. वेन अँटीबायोटिक्स आर यूज्ड इन कॉलरा, may use doxycycline, tetracycline, ciprofloxacin, ceftriaxone. ठीक है. नंतर इथं काय म्हणते, parasites uses metronidazole, tinidazole. Why antibiotics can be dangerous? EHEC infection, antibiotics can increase hemolytic uremic syndrome. आता हे काय म्हणतंय सांगू का तुला. सर इथं काय म्हणलं, वाय अँटीबायोटिक्स कॅन बी डेंजरस. जेव्हा EHEC इन्फेक्शन होतो तेव्हा अँटीबायोटिक्स कॅन इन्क्रीज द HUS. वाय? कारण की बॅक्टेरियल डिस्ट्रक्शन होणार, मग तिथून शिगाटॉक्सिन रिलीज होणार जास्त, आणि तो शिगाटॉक्सिन आहे ना काय करणार, लॉंग अँटीबायोटिक यूज ऑल्सो किल्स नॉर्मल फ्लोरा, कॉजेस रेजिस्टन्स, अलाउज सी डिफिसिल ओव्हरग्रोथ. हे तर दुसरा पॉईंट झाला. पण मग मोर शिगाटॉक्सिन तर मग हे HUS, हिमोलायटिक युरेमिक सिंड्रोम कसा झाला मग, मला एवढं कळत नाही, बुकमधून एकदा वाचून घेतो. नंतर व्हायरल डायरिया मध्ये अँटीबायोटिक का नाही यूज करतो, कारण व्हायरसेस अँटीबायोटिक ड्रगला कशा रिस्पॉन्ड करते. नेक्स्ट बघायचं आहे सॅल्मोनेलोसिस. इथून आपण पहिलं खरं चॅप्टर सुरू करतोय. सॅल्मोनेलोसिस, इमॅजिन इटिंग कंटॅमिनेटेड चिकन. सॅल्मोनेला सर्वाइव्ह स्टमक ॲसिड. ठीक आहे. कंटॅमिनेटेड चिकन होतं, त्याच्यामध्ये सॅल्मोनेला होता, ते चिकन खाल्लं तू, अरे देवा, मग ते सॅल्मोनेला तुझा स्टमक ॲसिडमध्ये सर्वाइव्ह केला, इंटेस्टाईनमध्ये गेला, म्युकोसा इन्व्हेड केला, इन्फ्लेमेशन डेव्हलप केलं. मग काय झालं, तो मोहल्ले में ऐश्वर्या आई.
ओके, मग काय झालं, हे पॅथोजेनेसिस कसं होतं बघ, सॅल्मोनेला खाल्लं तू, गॅस्ट्रिक ॲसिड सर्वाइव्ह केली, इंटेस्टिनल म्युकोजा इन्फ्लेमेशन, सायटोकाइन्स रिलीज, डायरिया, अल्सरेशन, समटाइम्स बॅक्टेरिया डिसेमिनेट इन टू ब्लड. त्यामुळे सिस्टमिक डिसीज, सिस्टमिक डिसीज. मग सिस्टमिक डिसीज कुठं गेला तुझा, सिस्टमिक डिसीज झाला सॅल्मोनेलोसिसमध्ये. असं होत असतं. आणि याचे सोर्सेस काय, तर पोल्ट्री, एग, मिल्क, कंटॅमिनेटेड मीट, ऑल्सो स्प्रेड बाय रॅट, ड्रॉपिंग्स आणि रेप्टाईल्स. क्लिनिकल फीचर्स, इन्क्युबेशन डेथ 24 आवर्समध्ये, सिम्टम्स लगेच काय दिसतात आपल्याला एका दिवसाच्या आत, तर वॉटरी डायरिया, ॲबडोमिनल पेन, वॉमिटिंग, फीवर, सिव्हिअर डिहायड्रेशन स्पेशली इन चिल्ड्रन, न्यूनेट्स कॅन बिकम फेटल. ठीक आहे, तर आता आपण एक रिव्हिजन मारूयात पटकन. फ्राईड राईस वॉमिटिंग झाली आहे, फ्राईड राईस कोण वॉमिटिंग झाली, तर ते बॅसिलस सिरियसमुळे. क्रीम पेस्ट्री वॉमिटिंग झाली, स्टॅफ ऑरियसमुळे. राईस वॉटर स्टूल, विब्रिओ कॉलरा, शेलफिश डायरिया, विब्रिओ पॅराहिमोलायटिक्स, मॉडिफाईड ॲसिड फास्ट पॅरासाइट, क्रिप्टोस्पोरिडियम और सायक्लोस्पोरा. TCBS आगारवरती आपण विब्रिओ कॉलराला घेतो, कारण की त्याचा अल्कलाइन मीडियम असतं, बाईल पण असतं. ट्रॅव्हलर डायरिया, इटेक एक्सप्रेस, एंट्रोटॉक्सिजेनिक इकोला, ब्लड डिसेंट्री, शिगेला, आणि मेन ट्रीटमेंट ऑफ डायरिया इज ORS. ठीक आहे.